असा स्वाद जो राहील याद। महागुणी आरोग्यदायी गांधीग्रामची सुप्रसिद्ध लोक जागर गुळपट्टी। लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅकमध्ये उपलब्ध। लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन। मित्रांनो नमस्कार। आज आपण रोकठोक या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत देशाच्या 17व्या लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात ज्या 10 जागांसाठी मतदान झालं त्यातल्या पश्चिम विदर्भातल्या 3 मतदारसंघांमध्ये 18 तारखेला मतदान झालं। अकोला, बुलढाणा आणि अमरावती या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये जे प्रत्यक्ष मतदान झालं त्या मतदानाच्या नंतर एक चर्चांना उधाण आलं आणि ह्या चर्चा होत्या या 3ही मतदारसंघातून नेमकी विजयाची माळ कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार आहे। अकोला, बुलढाणा आणि अमरावती हे पश्चिम विदर्भातले 3 मतदारसंघ। या मतदारसंघातल्या समस्या वेगळ्या आहेत। या मतदारसंघातल्या महाराष्ट्राच्या तुलनेत त्याची भौगोलिक रचना वेगळी आहे। स्थानिक प्रश्न 3ही लोकसभांमधले वेगवेगळे असले तरी आपल्याला जाणवेल प्रचाराच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ज्या मुद्द्यांची लोकांना अपेक्षा होती ते मुद्दे मात्र या निवडणुकांच्या प्रचारातून अदृश्य होते। यावेळी दुसऱ्या टप्प्यात जे मतदान झालं ते मतदान अनेक मतदारसंघांमध्ये 2014च्या तुलनेमध्ये कुठे सारखं होतं तर कुठं काही टक्क्यांनी त्यात वाढ झालेली आपल्याला दिसते। या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये जर अकोल्याचं उदाहरण जर घेतलं तर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 साली मोदींच्या लाटेत सुद्धा 58% मतदानाची नोंद या ठिकाणी झाली आणि आता या निवडणुकीमध्ये मोदींची लाट ओसरली। दुसऱ्या बाजूला मोदींचे प्रतिस्पर्धी जे आहेत काँग्रेस, राहुल गांधी यांची लाट होती असंही म्हणता येत नाही। तिसऱ्या आघाडीची लाट होती असंही म्हणता येत नाही। म्हणजे या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाची लाट नसताना मतदारांमध्ये विदर्भातल्या रणरणत्या उन्हामध्ये सूर्य आग ओकत असताना उत्साह कुठे दिसला नाही आणि अशा वातावरणात सुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 2% मागच्या तुलनेत मतदान वाढलेलं आहे। आता हे 2% वाढणारं मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडते या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 3 प्रमुख उमेदवार होते। 3 वेळचे खासदार ॲडव्होकेट संजय धोत्रे, दुसऱ्या उमेदवार होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार हिदायत पटेल आणि तिसरे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ज्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानेच वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर। या 3ही उमेदवारांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्याची संधी झालेल्या मतदानांवरून तिघांनाही समान संधी असल्याचं जाणवते। 2014ची जर परिस्थिती लक्षात घेतली तर अगदी सामान्य मतदारसुद्धा सांगेल की यावेळी ॲडव्होकेट संजय धोत्रे विजयाचा चौकार मारतील। पण दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती तशी आहे का तर अनेक राजकीय निरीक्षकांचं मत असं आहे की तशी वस्तुस्थिती नाही।
हे 2% वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात जाणार आहे? कारण साधारणतः 1.5 लाखाचं हे मतदान वाढलेलं आहे आणि हे नवमतदार आहेत, फर्स्ट टाईम वोटर आहेत, अतिशय उत्साहानं त्यांनी मतदान केलं. आता मागच्यासारखी मोदी लाट नाही किंवा दुसऱ्या कोणाची लाट नाही, तर हे जे नवमतदार आहेत, जे पहिल्यांदा ज्यांनी मतदान केलं, ते काही कुण्या एका उमेदवाराच्या पारड्यात जातील असा एकूण काही परिस्थिती नाही. ते तिन्ही उमेदवारांकडे कदाचित ते विभागल्या जाण्याची शक्यता आहे. पण दावे मात्र वाढलेल्या मतदानाचा फायदा, वाढलेल्या टक्केवारीचा फायदा आम्हालाच कसा होईल असा दावा मात्र तिन्ही उमेदवारांचे, तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी मात्र करताना आपल्याला दिसत आहे. परवाच्या दिवशी ज्या संपन्न झालेल्या निवडणुकीत जे मतदान झालं आणि मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, तर मतदान 2014पेक्षा 1,33,000 मतदान अधिक झालेलं आहे. आणि टक्केवारीच्या भाषेत बोलायचं तर आधी 58% होतं, आता 60% वोटिंग झालेलं आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, मतदान वाढते, तर ते प्रस्थापित पक्षाविरोधात, सत्ताधारी पक्षाविरोधातलं ते मतदान असते. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फटका हा भारतीय जनता पक्षालाच बसणार आहे. आणि एक बघितलं तर जे शहरी भाग समजला जातो, अशा शहरी भागातलं मतदान हे म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मतदान समजले जाते. आणि अकोला पश्चिम हे शहरी मतदान आहे, तर शहरी भागात केवळ 51.76% मतदान झालं. आणि त्यालाच लागून असलेल्या अकोला पूर्वमध्ये सुद्धा जवळपास 58% मतदान झालेलं आहे. आणि उर्वरित जे भाग आहे, ग्रामीण भाग, त्यामध्ये 64%, 66%, 61%, 62% असं मतदान झालेलं आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचे मतदार ज्या विभागात राहतात तेथे मतदान कमी झालेलं आहे. आणि उर्वरित जिथं भाजपचा जनाधार कमी आहे तिथं मतदान मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे वाढलेलं मतदान आहे हे सत्ताधारी विरोधातलं मतदान आणि ते पर्यायी पक्षाकडे जाणारं, म्हणजेच भाजपचा पर्याय म्हणून लोक काँग्रेसची निवड करतात, त्यामुळे ते काँग्रेसचंच मतदान वाढलेलं आहे. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 2019मध्ये जवळपास 2% मतदान वाढलेलं आहे. आणि हे जे वाढलेलं मतदान आहे हे नवमतदार जे आहेत हे निश्चितच आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सोबत यातला बहुतांश मतदार जो आहे तो जोडलेला आहे. याचं कारण आहे की मागच्या अनेक वर्षांमध्ये समाजातल्या विविध घटकांना इतर राजकीय पक्षांनी कुठलंही स्थान दिलं नाही किंवा त्यांचे प्रश्नसुद्धा तितक्या ताकदीने हाताळले नाहीत. त्यामुळे जो एक जनतेमध्ये असंतोष होता, त्या असंतोषाला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक वे आऊट दिला. आणि त्याच्यामुळे हा यातला बहुतांश मतदार जो आहे OBC आहे, जो वंचित मराठा आहे किंवा मुस्लिम, आमचे महत्त्वाचे मुस्लिम आहेत आणि आदिवासी आहेत, धनगर आहेत, माळी आहेत, या सगळ्या जाती धर्मातले जे लोक आहेत हे आता वंचित बहुजन आघाडी जुळलेलं आहे. आणि याचा परिणाम, थेट परिणाम अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय बाळासाहेबांची मतं वाढण्यावर होईल. आणि निश्चितपणे हे वाढलेलं मतदान जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पथ्यावर पडून निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 2019मध्ये अकोल्याचे लोकसभाचे खासदार होतील, हे नक्की. भारतीय जनता पक्षाची भिस्त जी आहे ती संपूर्ण भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. मोदींसारखा चेहरा त्यांच्यासमोर आहे, त्याच्यामुळे स्थानिक प्रश्न चर्चिले गेले नाहीत. इथल्या मतदारसंघातली बेरोजगारी चर्चिली गेली नाही. किती शेतकऱ्यांना केंद्र शासनानं, राज्य शासनानं मदत दिली, ती प्रत्यक्षात कोणाच्या खात्यात आली, हेही प्रश्न या निमित्ताने चर्चेला गेले नाहीत. पण भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीने बूथ लेवलवर त्यांचं संघटन, अगदी 50 प्रमुख, मतदान यादीच्या एका पानाला एक प्रमुख, त्याच्या हाताखाली 25 कार्यकर्ते, निवडणुकांच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी त्या प्रत्येकाचा प्रत्यक्ष त्या मतपत्रिकेवर असणाऱ्या 50 मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क, ही तयारी मात्र सूक्ष्म लेवलवर भारतीय जनता पक्षाची असल्याला आपल्याला जाणवते. बूथ लेवलवर संघटन त्या मानाने काँग्रेसचं मात्र कुठे दिसलं नाही. अनेक बूथवर काँग्रेसला कार्यकर्ते सुद्धा आढळले नाहीत.
एका बाजूला भारतीय जनता पक्षाचं बूथ लेवलवरचं सूक्ष्म नियोजन आणि त्याची बरोबरी करणारं वंचित बहुजन आघाडीचं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं नियोजन मात्र उत्तम असल्याचं जाणवलं. त्यांनी वंचितातल्या 12 बलुतेदारांची जी मोठ ज्या पद्धतीने बांधली, त्यांना अपेक्षा होती की हे ज्यांना ज्यांना आपण या लोकसभा निवडणुकांमध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिली, ते समूह मोठ्या प्रमाणावर अकोल्यात त्यांच्या निवडणुकीचं गणित योग्य पद्धतीनं बनवण्यासाठी मदत करतील अशी अपेक्षा त्यांना होती. आता प्रत्यक्षात ती अपेक्षा त्यांची फळाला आली की नाही हे 23 तारखेला आपल्याला दिसेल. पण तरीही मात्र दावे असे केले जातात त्यांच्या वतीनं सुद्धा की या निवडणुकीचा वाढलेल्या मतदानाचा आणि एकूण त्यांच्या सूक्ष्म नियोजनाचा फायदा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघात मिळेल असे दावे मात्र केले जात आहेत. तिसऱ्या बाजूला काँग्रेसचं प्रत्यक्ष बूथवर काम नसलं तरी मोठ्या जिद्दीनं यावेळी हिदायत पटेलांसाठी मुस्लिम समाजाचं ताकदीनं वोटिंग झाल्याचं आपल्याला दिसतंय. निसर्गानं बऱ्यापैकी साथ दिली या सगळ्या उमेदवारांना. थोडंसं वातावरण शांत होतं, उन्हाची काहिली कमी झाली होती, त्याचाही फरक मोठ्या प्रमाणावर पडला. परंतु भारतीय जनता पक्षाचा शहरी मतदार यावेळी मात्र थोडा कमी मतदानाला बाहेर पडला असं जाणवतंय. कारण अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 51% मतदान झाल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे शहरामधले भारतीय जनता पक्षाचे वोटर प्रत्यक्षात बाहेर पडण्यात थोडी कंजूशी त्यांनी केली असं जाणवते. त्याचा फायदा अकोला शहरात कुणाला मिळतो हे आपल्याला 23 तारखेला बघायला मिळेल. एका बाजूला भाजपची भिस्त मोदींवर, दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीची या सगळ्या 12 पलुतेदारांवर आणि काँग्रेसच्या हिदायत पटेलांची भिस्त संजय धोत्रे यांना जाणाऱ्या मराठा वोटांवर. म्हणजे सकल मराठा समाजाचा संवाद सभा असेल, अनंतराव देशमुखांच्या पुढाकाराने सगळे देशमुख एकवटलेले असतील. तिसऱ्या बाजूला 2014ला ज्या रिसोड मतदारसंघामध्ये संजय धोत्रेंना मताधिक्य होतं त्या ठिकाणी आमदार मात्र काँग्रेसचे अमित झनक होते. पण यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांनी, श्रेष्ठींनी ज्या पद्धतीने रिसोडचे आमदार अमित झनक यांचे कान टोचले, त्यावरून असं वाटते की यावेळी रिसोड मतदारसंघातसुद्धा चांगल्या पद्धतीने काँग्रेसच्या पंजाला मतदान झालं असेल. पण आता हे सगळ्यात जरतरच्या गोष्टी आहेत. ढोबळमानाने सगळ्यांना असं वाटतंय 2014ची परिस्थिती पाहता की काही केलं तरी संजय धोत्रेशिवाय आहे कोण. कदाचित त्यांचं म्हणणं खरंही असेल. पण भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी लढत 2014मध्ये जे प्रचंड मताधिक्य त्यांना मिळालं तसं मताधिक्य कदाचित मिळणार नाही, हाही एक विचार या निमित्ताने समोर येत आहे. यावेळी जे 11-11.5 लाख मतदान झालं याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या संजय धोत्रेचं मतदान वाढेल असं नाही आहे. धोत्रेंना त्याचा फायदा होईल, परंतु वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट आंबेडकर आणि हिदायत पटेल यांचंही सुद्धा मतदान वाढण्याची शक्यता आहे. एक शक्यता अशी सांगितली जाते की 2.25 लाख 2014मध्ये बाळासाहेब आंबेडकरांना होतं मतदान, कदाचित त्यांचे 50,000 वाढतील, ते आणखी त्याच्यात 50,000ची वाढ होईल, 3.25 पर्यंत जाईल. 2.5 लाख ज्या हिदायत पटेलांना होते त्यांचे 3.5 लाख होतील. आणि जे भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं गणित मांडतात हे त्यांचंच गणित आहे. ते सांगतात की 4 लाखापर्यंत संजय धोत्रे यांचं मतदान होईल, म्हणजे विजयी संजय धोत्रेच होतील, असे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी जे गणित मांडणारे आहेत त्यांचं असं मत आहे. परंतु अंडरकरंट जे असतात तेही महत्त्वाचे असतात. सर्वसामान्य माणूस बोलून दाखवत नाही. आपल्याला आता येणाऱ्या 23पर्यंत या सगळ्या चर्चांची आपापली बाजू प्रत्यक्ष अतिशय आक्रमकपणे मांडणारे त्या पक्षाचे प्रवक्ते असतील, त्या पक्षाचे सक्रिय आणि कट्टर कार्यकर्ते असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन त्यांच्या मताचा, आपल्याला न आवडणाऱ्या मतांचा सुद्धा सन्मान करत एक आनंदाचं वातावरण आपल्याला 23पर्यंत जिल्ह्यात कायम ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे की प्रत्यक्षात या अंडरकरंटच्या मार्फत अकोला जिल्ह्यामध्ये काही वेगळं अनपेक्षित निकाल लागत आहेत की पुन्हा 2014चीच पुनरावृत्ती होते आहे, हे आपल्याला बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल. तोपर्यंत आपण सगळे संयम राखूया. धन्यवाद.
फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. मी सध्या बसलेली आहे लोकजागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये. सध्याच्या चालू असलेल्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोकजागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनल. इलेक्शनमध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी, पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण उभं आहे, कोण चर्चेत आहे, हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत राहा लोकजागर न्यूज.